नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। लोकसभा निवडणूक उमेदवारांची भाजपाची 13वी यादी जाहीर। रत्नागिरीतून नारायण राणेंना उमेदवारी। महाविकास आघाडीच्या विनायक राऊतांशी रंगणार सामना। किरण सामंतांची माघार। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज। रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हेंनीही दाखल केला उमेदवारी अर्ज। लढाई भावनिक नसून मोदी विरुद्ध गांधी यांच्यात आहे, अजित पवारांची प्रतिक्रिया। औरंगजेब आणि मोदी दोघेही एकाच मातीतले। खासदार संजय राऊतांनी पुन्हा करून दिली आठवण। म्हणाले, महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाचा जन्म गुजरातच्या मातीतला। कोल्हापुरात अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांनी सायकलवरून येत दाखल केला उमेदवारी अर्ज। पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरून गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय। पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिंग पार्ट्या रवाना। प्रशासनाची तयारी पूर्ण। नागपूर रामटेकमध्ये 124 संवेदनशील मतदान केंद्र। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा धक्का। राज-कुंद्रा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं शिल्पा शेट्टीची संपत्ती केली जप्त। जवळपास 98 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याची ईडीची माहिती। छत्रपती संभाजीनगरात राज्यातील पहिली खासगी चारा छावणी सुरू। शेतकऱ्यांनी जनावरं विक्री न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। पहिल्याच दिवशी 500 जनावरं छावणीत दाखल। कराड विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचं विमान कोसळलं। प्रशिक्षणार्थी जखमी। मोठी दुर्घटना टळली। सोलो ट्रेनिंग वेळी झाला अपघात। निवडणूक आयोगानं ईव्हीएम बाबतची सर्वांची शंका दूर करावी। ईव्हीएम वरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे आदेश। टाइम मॅगझिनच्या 2024 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये आलिया भट्टचा समावेश। हॉलिवूड दिग्दर्शक टॉम हार्पर यांच्यासह अनेकांनी केलं आलियाचं कौतुक। आलियानेही सर्वांचे मानले आभार। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।